आता सकाळपासून AR रहमान असतील, विशाल ददलानी असतील, असं अनेक दिग्गज संगीतकार आहेत ते आलेले होते. त्यांनी अशा त्यांचं शेवटचं दर्शन करण्याचं अंत्यदर्शन आहे ते केलेलं आहे. एक मोठं नुकसान हे संगीत विश्वाचं झालेलं आहे. 70 वर्षांहून अधिक काळ आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे आशाताई यांनी काल शेवटचा निरोप हा घेतला आणि त्यानंतर त्यांच्या निधनाची जेव्हा बातमी तेव्हा त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी दिली, त्यावेळी देशावर एक शोककळा पसरली. कारण 12,000हून अधिक गाणी ह्या विविध भाषांमध्ये आशाताईंनी गायलेली आहे. त्यामध्ये हिंदी असतील, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये जी गाणी आहेत ती आशाताईंनी गायलेली आहेत. म्हणजे पिया तू अब तो आजाद, मरदम, चुराले असारखे सुपरहिट गाणी त्यांनी दिलेली आहेत. त्यांना दादासाहेब फाळके अवॉर्ड असेल, पद्मविभूषण असेल या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे. खरं तर आशाताईंच्या आवाजाने अनेक पिढ्या घडवल्या आणि आज तो आवाज कायमचा थांबलाय हे आणि हा एक धक्का आहे आणि हा आघात हा कला विश्वावर आहे. त्यामुळे एक शेवटचा निरोप देण्यासाठी कला विश्वातील जे आहेत ते सर्व या ठिकाणी आता येत आहेत. त्यांना अभिवादन किंवा एक शेवटचा निरोप देण्यासाठी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचं एक निवासस्थान आहे लोअर परळ येथील त्या ठिकाणी येत आहेत. आशाताईंची खासियत म्हणजे त्या प्रत्येक प्रकारात फिट होत होत्या. म्हणजे कॅबरे असेल, रोमॅन्टिक असेल, गझल असेल, पॉप असेल, सर्व त्यांच्या एक वर्सेटाईल म्हणून त्यांची जी ओळख होती ती त्यांच्या आता गाण्यांमधून दिसून येत होते. प्रत्येक प्रकारामध्ये त्या फिट होत होत्या आणि त्यामुळे एक त्यांना अनेक पुरस्कार असतील किंवा एक वर्सेटाईल सिंगर म्हणून जी त्यांची ओळख होती ती यासाठीच होती. 70हून अधिक वर्षाचा त्यांचा संगीताचा प्रवास आहे. त्यामुळे मोठं नुकसान हे सध्या संगीत विश्वाचं झालेलं आहे आणि हे अपरिमित अशी हानी झाली जी कधी भरून निघणार नाही. आणि आशाताईंचा आवाज असा होता की प्रत्येक गाण्यांमध्ये त्यांचा फिट होता. म्हणजे गझल असेल, भक्तिगीत असेल, भावगीत असतील, कॅबरे असेल, पॉप सिंग असेल, सगळ्याच प्रकारांमध्ये त्यांचा एक आवाज हा फिट होत होता. त्यामुळे वर्सेटाईल म्हणून जी त्यांची ओळख होती ती शेवटपर्यंत त्यांनी जपली. 70 वर्ष त्यांनी संगीत विश्वाला दिले, या भारतीय संगीताला दिले. जे भारतीय संगीत आहे ते जगपाठीवर घेऊन गेल्याचं आशाताई आज त्यांचं जे दुःखद निधन झालेलं काल जे घोषणा झाली त्यामुळे एक मोठं नुकसान झालेलं आहे. गिरीश, जसं तुम्ही सांगितलं की शिवाजी पार्कात अंत्यदर्शनासाठी सगळे अजून पुढेही येतील आणि अंत्यविधी त्याच ठिकाणी पार पडतील, पण प्रशासनाकडून काही वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे का? कारण अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतील, त्यामुळे सुव्यवस्थेचा काय नियोजन आहे? काय अपडेट आहेत का त्याबद्दल? सायंकाळी 4 वाजता दादरचे जे शिवाजी पार्क स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आणि त्यामुळे एक वर्सेटाईल सिंगर, एक जगप्रसिद्ध असं सिंगर, त्यांचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे एक मोठी गर्दी होऊ शकते. अशा स्थितीत त्यांचा अभिवादन करण्यासाठी कला विश्वातील मंडळी देखील येणार, त्यामुळे मोठी गर्दी ही या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांच्या निवासस्थानी यावं आवाहन देखील करण्यात आलं आहे, जेणेकरून ते स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये आणि त्या अनुषंगाने आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे दुपारी जेव्हा सायंकाळी 4 वाजता जेव्हा त्यांच्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अशा वेळी खूप कमी लोकांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती आहे. जागा त्या ठिकाणची छोटी आहे, शासकीय इतमामात त्यांच्या अंत्यसंस्कार करताना तेवढी जागा अपुरी पडेल आणि मोठ्या संख्येने कलाकार देखील येणार. अशा स्थितीत गर्दी होऊ नये त्या अनुषंगाने मोठ्या जे आव्हान कालपासून आवाहन केले गेले. तुमच्याकडून वेळोवेळी हे सगळे अपडेट्स घेतच राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी. चाहत्यांकडून आशाताई भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यात येत आहे. काही वेळापूर्वीच पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार पार पडतील.